आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। केंद्राकडून शेतकऱ्यांना किसान सन्मानाची भेट। महाराष्ट्राचे मंत्री जयंत पाटील यांची बेळगावला धावती भेट। राज्यातील पूर परिस्थिती अद्यापही गंभीर। विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया उत्साहात। शहर परिसरात अंगारकी संकष्टी भक्तिभावाने साजरी। माणकापूरचे गिरिजाशंकर माने यांना पीएचडीची पदवी। जिल्ह्यात 5567 हेक्टर भात पिकाचे नुकसान। इनरव्हील क्लबतर्फे न्यूजन शिरोजच्या पदाधिकाऱ्यांचा अधिकार ग्रहण समारंभ संपन्न। मनपा निवडणुकीतील व्हीव्हीपॅट संदर्भात निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरणाची सूचना। सागर कॉलनी परिसराची आमदारांकडून पाहणी। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8843 8863। आता पाहूयात सविस्तर बातम्या। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। केंद्र सरकार 15 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करू शकते। देशातील कोट्यावधी शेतकरी 2000 रुपयांच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। ही योजना केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे। या योजनेत सरकार दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना देते। हे पैसे प्रत्येकी 2000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये दिले जातात। आतापर्यंत 11.37 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे। या योजनेअंतर्गत सरकारने 1.58 लाख कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत। केंद्र सरकार 15 डिसेंबर पर्यंत 10व्या हप्त्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करू शकते। नाताळपूर्वीच हे पैसे सरकारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहेत। शेतकऱ्यांनी 10व्या हप्त्यासाठी नोंदणी केली असेल तर त्यांना आवाहन करण्यात आले आहे की 10व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यावर येतील की नाही हे नाव यादीत तपासा। या योजनेचा लाभ घेण्यासाठी वय 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असावे। याशिवाय 2 हेक्टर लागवडी योग्य जमीन असणेही आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांकडे लागवडी योग्य जमीन नाही ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत असे कळविण्यात आले आहे। महाराष्ट्राचे मंत्री जयंत पाटील यांची बेळगावला धावती भेट। महाराष्ट्राचे जनसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी बेळगावला धावती भेट दिली। एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बेळगावात आले होते। त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला। यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर आणि इतर सदस्यांनी त्यांच्याशी संवाद साधला। राज्यातील पूर परिस्थिती अद्यापही गंभीर। कर्नाटक राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती अद्यापही गंभीर आहे। अनेक ठिकाणी पुरामुळे अपरिमित असे नुकसान झाले आहे। राज्यावर नैसर्गिक आपत्ती ओढवल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे आता सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे। राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला आहे। तसेच पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून मदत घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे। मागील आठवड्याभरात राज्यातील दक्षिण विभागात असणाऱ्या अनेक जिल्ह्यांना
महापुराचा फटका बसला आहे। राज्यातील सार्वजनिक मालमत्ता आणि रस्ते यांच्या दुरुस्तीसाठी तातडीने 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। बेंगळूरसह मंगळूर, चिक्कमंगळूर, कोलार, मंड्या, हासन आणि म्हैसूर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे। या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला आहे। त्याचप्रमाणे आवश्यक मदतीची ग्वाही दिली आहे। पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांच्या जीव रक्षणासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाचे पथक कार्यान्वित करण्यात आले आहे। पुरामध्ये बेघर झालेल्या व्यक्तींना आधार केंद्रामध्ये तात्पुरती सोय करून देण्यात आली आहे। अतिवृष्टीमुळे राज्यभरात एकूण 24 जणांचा बळी गेला असून मृतांच्या कुटुंबियांना भरपाई स्वरूपात मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे। विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया उत्साहात। विधान परिषदेच्या जागांसाठी येत्या 10 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे। यासाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत। राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी वरिष्ठ नेते मंडळीसह उमेदवारी अर्ज दाखल केले, तसेच आपल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याने अखेरच्या क्षणी जाहीर केले। यामध्ये भाजपतर्फे महांतेश कवटगीमठ, काँग्रेसतर्फे चन्नराज हट्टीहोळी, आपतर्फे शंकर हेगडे आणि अपक्ष लखन जारकेहोळी यांनी उमेदवारी दाखल केली। जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी व्यंकटेश कुमार यांनी उमेदवारी अर्जाचा स्वीकार केला। येत्या 10 डिसेंबर रोजी मतदान होत असून त्यासाठी राजकीय नेते मंडळी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली आहे। भाजपच्या ताब्यात असलेला विधान परिषदेचा गड जिंकण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे। त्याचबरोबर दुसऱ्या जागेसाठी लढत अपेक्षित आहे। या निवडणूक रिंगणात उमेदवारांनी आधीपासूनच प्रचार कार्य सुरू केले आहे। त्यांना आता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे पाठबळ लाभले आहे। त्यामुळे त्यांच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी मतदान करणार आहेत। त्यामुळे आता या निवडणुकीतील चुरस वाढली आहे। शहर परिसरात अंगारिका संकष्टी भक्तिभावाने साजरी। शहर, उपनगर आणि ग्रामीण भागात आज मोठ्या भक्तिभावाने गणेश मंदिरात अंगारिका संकष्टी साजरी करण्यात आली। गणरायाचे दर्शन घेण्यासाठी अनेक ठिकाणी मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती। प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते। त्यातही चतुर्थीची तिथी जेव्हा बाप्पाच्या आवडत्या मंगळवारी येते तेव्हा तो अंगारक योग म्हटला जातो। ही तिथी बाप्पाला समर्पित आहे। या दिवशी विघ्नहर्ता गणरायाची विधिवत पूजा करून उपवास केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात, प्रत्येक कार्यास यश प्राप्त होते आणि बाप्पा आपल्या मनोकामनाही पूर्ण करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे। त्यामुळे आज अंगारिका संकष्टी निमित्त अनेक ठिकाणी मंदिरात पूजा, आरती तसेच अभिषेक करण्यात आला। यावेळी शहर परिसरातील मंदिरात गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती। माणकापूरचे गिरिजाशंकर माने यांना PhD पदवी। माणकापूर तालुका निपाणी येथील रहिवासी व बेळगाव आणि चन्नम्मा विद्यापीठाने गिरिजाशंकर माने यांना PhD पदवी दिली आहे। त्यांनी अन एक्सप्लोरेशन ऑफ पोस्ट कॉलोनियल सोसायटी इन द सिलेक्ट मॉडर्न आफ्रिकन नॉवेल्स या विषयावर विद्यापीठाला प्रबंध सादर केला। त्यांना लिंगराज कॉलेजच्या इंग्रजी विभागाच्या निवृत्त प्राध्यापिका डॉक्टर हुल्लेपण्णावर मठ यांचे मार्गदर्शन लाभले। इंग्रजी सारख्या कठीण व जागतिक भाषेत गिरिजाशंकर माने यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केल्याने माणकापूर परिसरात त्यांचे कौतुक केले जात आहे। ते बेळगावच्या लिंगराज महाविद्यालयात इंग्रजी विषयावर अध्यापन करीत आहेत। निवृत्त प्राध्यापक सुरेश माने यांचे ते चिरंजीव होत। माझं नाव गिरिजाशंकर एस माने। रिसेंटली मी अन एक्सप्लोरेशन ऑफ पोस्ट कॉलोनियल सोसायटी इन द सिलेक्ट मॉडर्न आफ्रिकन नॉवेल्स मध्ये PhD पूर्ण केली। मला राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी तर्फे मला ही PhD प्राप्त झाली। त्यामध्ये मला माझे मार्गदर्शन डॉक्टर गुरुदेव हुल्लेपण्णावर मठ यांनी जे विश्रांती असोसिएट प्रोफेसर आहेत लिंगराज कॉलेज राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीमधले त्यांचं मार्गदर्शन लाभलं। जिल्ह्यात 5567 हेक्टर भात पिकाचे नुकसान। गेल्या 8 दिवसात जिल्ह्यात सरासरीपेक्षा 230% पाऊस अधिक झाला आहे। त्यामुळे बेळगाव आणि खानापूर तालुक्यात प्राथमिक पाहणीत 5567 हेक्टर भात पिकाचे नुकसान झाले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी आर व्यंकटेश कुमार यांनी दिली। राज्य सरकारने केलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महसूल, कृषी आणि बागायत खात्याच्या अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक नियुक्त करण्यात आले आहे। 3 दिवसात हे काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष अहवाल हाती येणार आहे। बागायत खात्याने दिलेल्या अहवालानुसार आथनी तालुक्यातील द्राक्ष पिकांचे नुकसान झाले आहे। या पावसामुळे जिल्ह्यातील 32 घरे कोसळली आहेत तर 239 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे। कोसळलेल्या घराला 5 लाख, नव्याने घर बांधणीसाठी 5 लाख आणि दुरुस्तीसाठी 3 लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे। 25% घर पडल्यास 50,000 आणि 70% घर पडल्यास 1 लाख रुपये भरपाई देण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले। भात पीक नुकसानीचा अहवाल आल्यानंतर तो सरकारकडे पाठवला जाणार असून त्यानंतर भरपाई देण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले।
इनरव्हील क्लबतर्फे न्यूजन शिरोजीच्या पदाधिकाऱ्यांचा अधिकार ग्रहण समारंभ संपन्न. तरुणींनी सेवाभावी उपक्रम राबवण्यासाठी स्वतःहून पुढे येणे गरजेचे आहे. सामाजिक बांधिलकी मानून सेवाभाव जपला तर व्यक्तिमत्व विकासासह नेतृत्व करण्याची संधीही आपोआप मिळते. बेळगाव शहरातील तरुणींनी न्यूजन शिरोजीच्या माध्यमातून सेवाभाव जपावा असे आवाहन इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन रत्ना बेहरे यांनी व्यक्त केले. रविवारी सायंकाळी कॅम्प येथील मेसॉनिक हॉल इनरव्हील क्लबच्या न्यूजन शिरोजीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण कार्यक्रम झाला. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावरील इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर सुषमा शेट्टी, पुष्पांजली मुकण्णावर, न्यूजन शिरोजीच्या अध्यक्षा तन्वी बेहरे, सहाय्यक सेक्रेटरी वेदिका हंडे, उपाध्यक्षा पूजा मेहता, खजिनदार मिहिका शेट्टी, ISO रिया गडतन्नावर, एडिटर नुपूर सारडा होत्या. रत्ना बेहरे यांच्या हस्ते न्यूजन शिरोजीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकारी कमिटीच्या सदस्यांना पद बहाल करून शपथ दिली. डॉक्टर सुषमा शेट्टी, तन्वी बेहरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मनपा निवडणुकीतील व्हीव्हीपॅट संदर्भात निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरणाची सूचना. महापालिका निवडणुकीच्या मतदानावेळी EVMला व्हीव्हीपॅट का जोडण्यात आले नाही याबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी सूचना राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी R व्यंकटेश कुमार यांना केली आहे. महापालिका निवडणुकीत मतदानावेळी EVMला व्हीव्हीपॅट जोडण्यात आले नव्हते. या व्हीव्हीपॅटबाबत अनेक उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विचारणा केली होती. तरीही EVMला व्हीव्हीपॅट न जोडताच मतदान घेण्यात आले. त्यामुळे वॉर्ड क्रमांक 50 मधून निवडणूक लढविलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या गीता हलगेकर यांनी निवडणुकीनंतर राज्य निवडणूक आयोग व केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली होती. निवडणुकीत व्हीव्हीपॅट न वापरल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. हलगेकर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे, तर 5 जणांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. आता निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवले असून त्यावर कोणते उत्तर येणार याकडे लोकांचे लक्ष लागून आहे. सागर कॉलनी परिसराची आमदारांकडून पाहणी. कणबर्गीतील सर्व समस्या सोडवल्या जातील, लोकांनी सहकार्य करावे अशी ग्वाही आमदार अनिल बेनके यांनी दिली. कणबर्गीत रस्ता आणि गटारी व्यवस्थित नसल्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत लोकांनी महानगरपालिकेकडे वारंवार पाठपुरावा करूनही समस्या जैसे थे असल्यामुळे नाराजी व्यक्त केली. आमदार अनिल बेनके यांनी सागर कॉलनी आणि बंडी मार्ग या ठिकाणी भेट देऊन तेथील समस्यांची पाहणी केली आहे. तसेच या ठिकाणी पाणी आणि रस्ते गटारींचे काम हाती घेण्यात येईल असे सांगितले. सागर कॉलनी परिसरात पाण्याची समस्या आहे. तसेच शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी असलेला बंडी मार्ग रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. सागर कॉलनी येथील पाण्याची समस्या दूर करण्यात येणार असून बंडी मार्ग मातीचा भराव टाकून दुरुस्त केला जाईल. तसेच नाला व गटारीचे काम हाती घेण्यात येईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. लवकरात लवकर प्रत्यक्ष कामाला तातडीने सुरुवात केली जावी अशी मागणीही करण्यात आली. यावेळी भैरगौडा पाटील, मुरगेंद्र गौडा पाटील आदी उपस्थित होते. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत।
सुवर्ण सौधमध्ये 13 डिसेंबर पासून होणाऱ्या हिवाळी अधिवेशन आंदोलन करणाऱ्यांना पोलीस खात्याची परवानगी घेणे बंधनकारक आहे, असे पोलीस आयुक्त के त्यागराजन यांनी कळविले आहे। यंदाची दिवाळी अधिवेशन सुवर्ण विधानसौधमध्ये होणार आहे। या काळात अनेक संघटनांकडून आंदोलने केली जातात। या आंदोलनासाठी किंवा निवेदन सादर करण्यासाठी पोलीस आयुक्तांकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे। परवानगी अर्ज करताना संघटनेच्या अध्यक्षाचे नाव, मोबाईल क्रमांक, पूर्ण पत्ता, ईमेल तपशील देणे आवश्यक आहे। आंदोलन करणाऱ्यांसाठी सुवर्ण सौध जवळील उद्यानच्या ठिकाणी किंवा कोंडस्कोप येथे नियोजित करण्यात आलेल्या जागेत व्यवस्था करण्यात येणार आहे। परवानगी न घेणाऱ्यांना आंदोलन करता येणार नाही। तसेच उपोषण सभांना परवानगी नसल्याचेही कळविण्यात आले आहे। अधिक माहितीसाठी सहाय्यक पोलीस आयुक्तांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। गोव्याच्या प्रवाशाला बेळगावात लुटले। गोव्याहून बेळगावात आलेल्या प्रवाशांच्या दागिन्यांची बॅग लांबविल्याची घटना रविवारी दुपारी खडेबाजार येथे घडली। या प्रकरणी प्रवाशांनी मार्केट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली। समीर शेख व शौकत शेख यांनी सदर तक्रार दाखल केली आहे। शेख कुटुंबीय बेळगावला खरेदीसाठी आले होते। दुपारी जेवण करून खडेबाजार येथील एका दुकानामध्ये खरेदीला गेले असताना त्यांच्याकडे असणारी बॅग लांबविण्यात आली। या बॅगमध्ये 35 ग्राम सोन्याचे मंगळसूत्र, 10 ग्राम सोन्याची चेन, 30 ग्राम चांदीचे ब्रेसलेट तसेच ATM कार्ड, पासबुक आदी साहित्य होते। सुमारे 1,95,000चा मुद्देमाल लंपास करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। मार्केट पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली असून पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळशीगिरी अधिक तपास करत आहेत। विधान परिषदेसाठी अंतिम मतदार यादी जाहीर। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी आर व्यंकटेश कुमार यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे। या यादीत नूतन नगरसेवकांची नावेही समाविष्ट करण्यात आली आहेत। विधान परिषद निवडणुकीची कच्ची मतदार यादी गेल्या 11 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यानंतर मतदारांकडून आक्षेप मागवण्यात आले होते। यासाठीची मुदत ठरविण्यात आली होती। रविवारी सुधारित व अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। ग्रामपंचायत व इतर स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी व तहसील कार्यालयात या सुधारित मतदार याद्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत। या यादीतून नूतन नगरसेवकांची नावेही समाविष्ट करण्यात आली आहेत। त्यामुळे 58 जणांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे। मजगाव येथे म्हैस पळवण्याची शर्यत संपन्न। दिवाळी पाडव्यानिमित्त मजगाव येथील अष्टविनायक दूध संकलन केंद्राचे संचालक संतोष पांडुपट्टण यांच्या वतीने मजगाव गाव मर्यादित म्हैस पळवण्याची भव्य जंगी शर्यत आयोजित करण्यात आली होती। या शर्यतीचा नुकताच बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला होता। या शर्यतीत 25हून अधिक गवळी बांधवांनी भाग घेतला होता। ही शर्यत गावात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आल्याने मोठ्या उत्साहात पार पडली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गावातील सामाजिक कार्यकर्ते दीपक सातगवडा, बापू भडांगे उपस्थित होते। या शर्यतीसाठी दीपक सातगवडा आणि बापू भडांगे यांनी विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम आणि शील्ड बक्षिसा दाखल दिले। या स्पर्धेसाठी एकूण 6 बक्षिसे ठेवण्यात आली होती। या स्पर्धेत प्रथम क्रमांक भरमा कोलकार यांच्या म्हशीने पटकावला, तर द्वितीय क्रमांक सुलतान मुजावर, तृतीय क्रमांक गंडू गौरांना, चौथा क्रमांक कल्लाप्पा हितलमणी, 5वा क्रमांक मोईन मुजावर, 6वा क्रमांक नमन पाटील यांच्या म्हशीने अनुक्रमे पटकावला। यावेळी श्रीकांत कालीबाग, श्रीशैल गावती, विक्रम हंडे, प्रसाद अनगोळकर, राहुल मजुकर, बाळू पाटील, नेमू हंडे, विजय वाडेकर, राजू हितलमणी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ॲडव्होकेट सुधीर चव्हाण यांचा कंगराळीत सत्कार। बेळगाव बार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट सुधीर चव्हाण यांची निवड झाली असून ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा कंगराळी येथे सत्कार करण्यात आला। ग्रामपंचायत सदस्य जयराम पाटील म्हणाले, ॲडव्होकेट सुधीर चव्हाण यांच्या निवडीमुळे ग्रामीण भागातील युवकाला संधी मिळणार आहे। चव्हाण यांना सामान्य माणसांविषयी कळवळा असून त्यांच्या निवडीचा फायदा ग्रामस्थांना होणार आहे। ग्रामपंचायत सदस्य नवनाथ पुजारी, उमेश पाटील, बाबू दोडमन्नी, शंकर कोनेरी, प्रशांत पवार यांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला। केदनूर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा। दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल केदनूरच्या माजी विद्यार्थ्यांचा रविवारी स्नेह मेळावा झाला। शाळेतील जुन्या स्मृतींना उजाळा देण्यात आला। कडोली येथील छत्रु महाराज मंगल कार्यालयात 2002-03 सालातील 10वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा झाला। अध्यक्षस्थानी TY भोगणे होते। चाळोबा लाड यांनी प्रास्ताविक केले। कार्यक्रमस्थळी शिक्षकांचे आगमन होताच माजी विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी केली। शिक्षकांचा
सत्कार करण्यात आला। 18 वर्षानंतर माजी विद्यार्थी एकत्रित आले होते। माजी विद्यार्थिनी रेखा राजाई, सुनीता बेळगावकर यांनी आठवणींना उजाळा दिला। शिक्षक AB पाटील, CV भांदुर्गे, सुरेखा लाड, CR पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। सूत्रसंचालन रेणुका वांद्रे यांनी केले। रामा तोलगेकर यांनी आभार मानले। शिक्षक बदलीसाठी उद्यापासून काउन्सिलिंग। जिल्हा अंतर्गत बदली करून घेऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांच्या बदलीसाठी शिक्षण खात्याने वेळापत्रक जाहीर केले आहे। त्यानुसार बुधवार दिनांक 24 पासून बदलीसाठी काउन्सिलिंग होणार आहे। सक्तीच्या बदलीनंतर शिक्षण खात्याने आता जिल्हा अंतर्गत बदलीसाठी काउन्सिलिंग घेण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार 24 रोजी 1 ते 100, 25 रोजी 101 ते 500, 26 रोजी 501 ते 900, 27 रोजी 901 ते 1300 तर 29 रोजी 1300 ते पुढील शिक्षकांचे काउन्सिलिंग होणार आहे। तर माध्यमिक शिक्षकांच्या बदलीसाठी 30 नोव्हेंबर रोजी प्रक्रिया होणार असून बदलीसाठी प्राथमिक शाळांमधून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत। प्राथमिकसाठी 1400 हून अधिक तर माध्यमिक करिता 300 हून अधिक अर्ज दाखल झाले आहेत। अनेक दिवसांनंतर बदलीसाठी काउन्सिलिंग होणार असल्याने जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षकांची मोठी गर्दी होणार आहे। हुतात्मा प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्तीचक्र। जम्मू काश्मीर येथील अनंतनाग जिल्ह्यात अतिरेक्यांशी लढताना दुधिहाळ येथील जवान प्रकाश पुंडलिक जाधव यांना 27 नोव्हेंबर 2018 रोजी वीरमरण प्राप्त झाले होते। तत्पूर्वी त्यांनी 2 अतिरेक्यांचा खात्मा करताना आपल्या सहकाऱ्यांना जीवनदान दिले होते। या शौर्याचे प्रतीक म्हणून गतवर्षी शांतता काळात देण्यात येणारा दुसरा सर्वोच्च साहसी पुरस्कार असणारे कीर्तीचक्र जाहीर करण्यात आले होते। सोमवारी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या एका सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वीरपत्नी राणी जाधव व वीरमाता शारदा जाधव यांना सदर कीर्तीचक्र प्रदान करण्यात आले। निपाणीपासून 5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बुधिहाळ या छोट्याशा गावातील जवान प्रकाश जाधव यांना जम्मू काश्मीर येथे वीरमरण प्राप्त झाले होते। देशासाठी लढताना आणि आपल्या सहकारी जवानांना वाचविताना मोठ्या धैर्याने त्यांनी 2 अतिरेक्यांचा खात्मा करताना देशासाठी आपले सर्वोच्च बलिदान दिले। 3 वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेने निपाणी तालुक्यासह संपूर्ण बेळगाव जिल्हा शोकसागरात बुडाला होता। पण सैन्यातील निवृत्त जवान पुंडलिक जाधव हे आपले वडीलपण सार्थपणे पार पाडताना वीरपत्नी, वीरमाता, वीरकन्या यांच्यासह सर्वांनाच आधार देत आहेत। शास्त्रज्ञ डॉक्टर अरुण जायण्णावर यांचे निधन। मूळचे धामणे आणि टिळकवाडी येथील रहिवासी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉक्टर अरुण जायण्णावर यांचे सोमवारी पहाटे 2:30 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले। निधन समयी त्यांचे वय 65 होते। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे। शास्त्रज्ञ डॉक्टर अरुण जायण्णावर हे इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स, नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स इंडिया आणि इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी या देशातील प्रमुख विज्ञान संस्थांचे नियुक्त सदस्य होते। भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद या देशातील सर्वोच्च संस्थेचा विज्ञान व तंत्रज्ञान यासाठी असलेला शांती स्वरूप भटनागर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते। शहर शिक्षकांसाठी 18 पासून विविध स्पर्धा। टिळकवाडी क्रीडा शिक्षक संघटना व संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेतर्फे शहर शिक्षकांसाठी 18 व 19 डिसेंबरला विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। संत मीरा शाळेच्या सभागृहात संघटनेच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला। प्रारंभी मुख्याध्यापिका सुजाता दफ्तरदार, क्रीडा शिक्षक विवेक पाटील, प्रवीण पाटील, जयसिंग धनाजी, उमेश बेळगुंदकर, सोमशेखर हुद्दर, अर्जुन भेकणे, बीजी सोलोमन यांनी दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला। त्यानंतर मुख्याध्यापिका दफ्तरदार यांनी शाळेला 40 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शहरातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी व्हॉलीबॉल व थ्रोबॉल तर 40 वर्षाखालील, 40 वर्षावरील व मुख्याध्यापक अशा 3 गटात 60 मीटर धावणे, गोळाफेक, संगीत खुर्ची, स्लो सायकल, रिले, लिंबू चमचा, दोरीवरच्या उड्या अशा वैयक्तिक स्पर्धा घेणार असल्याचे सांगितले। इच्छुक शिक्षक संघांनी आपली नावे 10 डिसेंबर पूर्वी स्पर्धा सचिव चंद्रकांत पाटील संत मीरा शाळा व विवेक पाटील टिळकवाडी शाळा यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन संघटनेने केले आहे। क्रिकेट प्रशिक्षक देसाईंचा सत्कार। क्रिकेट प्रशिक्षक सुनील देसाई यांचा जिल्हा शिवसेनेतर्फे झालेल्या ऋणानुबंध सोहळ्यात नुकताच सत्कार करण्यात आला। शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी माजी महापौर मालोजी अष्टेकर, जिल्हा संघटक रवींद्र जाधव, माजी जिल्हा प्रमुख महेश टंकसाळी, माजी महापौर शिवाजी सुंठकर, महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके आदी उपस्थित होते।
बेळगाव तालुका पदवीपूर्व आंतर महाविद्यालय क्रॉस कंट्री सायकलिंग स्पर्धा उत्साहात। बेळगाव जिल्हा प्रतिनिधी कीबोर्ड बेळगाव जिल्हा सार्वजनिक पदवीपूर्व शिक्षण खाते यांच्या मान्यतेने शेख पदवीपूर्व महाविद्यालयात आयोजित बेळगाव तालुका पदवीपूर्व आंतर महाविद्यालय मुलामुलींच्या क्रॉस कंट्री आणि सायकलिंग स्पर्धा मंगळवारी सकाळी सीपीएड कॉलेज मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला। क्रॉस कंट्री आणि सायकलिंग या दोन्ही क्रीडा प्रकारात 30हून अधिक क्रीडापटूंनी सहभाग घेतला होता। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शेख पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य गजेंद्र पवार, माजी क्रीडा प्राध्यापक GN पाटील, प्रभू शिवनायकर, डॉक्टर अमित जडे, प्रदीप जुवेकर, KL शिंदे, डॉक्टर RB हदगल, देवेंद्र कुडची यांनी विशेष परिश्रम घेतले। स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व क्रीडापटूंची जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी निवड करण्यात आली आहे। कंगराळी शाळा मैदान खेळासाठी राखीव ठेवा। सरकारी मराठी शाळेच्या क्रीडांगणावर डिजिटल ग्रंथालय उभारणीला ग्रामस्थांकडून विरोध करण्यात येत आहे। क्रीडांगणासाठी जागा राखीव ठेवण्याची मागणी होत असून ग्रंथालय अन्यत्र बांधण्याची मागणी होत आहे। केंद्र सरकारच्या रुबर्न योजनेअंतर्गत 40 लाख रुपये अनुदानातून डिजिटल ग्रंथालय मराठी शाळेच्या क्रीडांगणावर बांधण्यात येत आहे। याला विविध संघटनांनी विरोध केला असून ग्रंथालय अन्य ठिकाणी बांधण्याची मागणी केली आहे। SDMCला अंधारात ठेवून बांधकाम करण्याचा घाट घालण्यात आला आहे। ग्रंथालय बांधकामाला प्रारंभ करण्यात येत आहे ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी विरोध केला। या ठिकाणी असणाऱ्या झाडांचीही कत्तल बेकायदेशीररित्या करण्यात आली आहे। याबाबत ग्रामस्थांनी जाब विचारला। यावर अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांवर अरेरावी करण्याचा प्रयत्न केला। ग्रामपंचायत सदस्य, खेळाडू, SDMC सदस्य, क्रीडाप्रेमी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी याला विरोध केला। जागेचा वापर केल्यास क्रीडांगणासाठी जागा शिल्लक राहणार नाही। डिजिटल ग्रंथालय अन्यत्र बांधावे अशी मागणी त्यांनी केली। SDMC सदस्य, ग्रामपंचायत सदस्य यांची परवानगी न घेता कामाला सुरुवात कशी केली असा सवाल करण्यात येत आहे। खासदार व आमदार यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनाला ही बाब आणण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला। ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील, वैजनाथ बेन्नाळकर, कल्लाप्पा पाटील, राकेश पाटील, SDMC अध्यक्ष मनोहर पाटील, उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, प्रभाकर कुंडेकर, श्रीधर बेन्नाळकर, राजू गवस, विनोद पाटील, ब्रह्मानंद गवस, दिनेश पाटील, अमोल यादव, TD पाटील उपस्थित होते। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।